नमस्कार मित्रांनो, आज आपण वेग वेळ अंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती 2026च्या परीक्षेत विचारला होता, म्हणजे हा प्रश्न लेटेस्ट आहे। ठीक आहे, तर प्रश्न काय आहे बघा आता। 365 मीटर लांबीची एक रेल्वे 660 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असून या रेल्वेच्या पाठीमागून येणारी 675 किलोमीटर प्रति तास वेगाची गाडी आहे, ती 270 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले? दुसऱ्या गाडीची लांबी विचारली। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? सापेक्ष वेग या सूत्राचा वापर करायचा आहे। सापेक्ष वेग या सूत्राचा वापर कधी करायचा? जेव्हा प्रश्नामध्ये आपल्याला दोन ट्रेनचे आपल्याला वेग दिलेला असेल आणि त्यांची दिशा दिलेली असेल। तर बघू आता त्या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती दिली आहे का बघा। आता ही लाईन खूप महत्त्वाची आहे। एक रेल्वे 660 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असून या रेल्वेच्या पाठीमागून येणारी 675 किलोमीटर प्रति तास वेगाची गाडी आहे, म्हणजे एका दिशेला ते जातात आहे आणि वेग पण आपल्याला दोन दिले, 60 किलोमीटर आणि 75 किलोमीटर। आता बघा, सापेक्ष वेग म्हणजे काय असतं? जेव्हा गाड्या एका दिशेला जात असतील ते वेगांचे काय करायचे? आपल्याला वजाबाकी करायची। जर ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात असतील तर काय करायचे? बेरीज करायची। आता ट्रेन बघा पाठीमागून येते म्हणजे एका दिशेला जाते, तर वेगांचे काय करायला लागेल? आपल्याला वजाबाकी करायला लागेल। ठीक आहे, आता बघू आता या सूत्राचा वापर कसा करायचा आहे आपण। मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण लहान करायची। 75 किलोमीटर प्रति तास आहे बरोबर 75 किलोमीटर प्रति तास मायनस 60 किलोमीटर प्रति तास, हे दोन वेग दिले, त्यांची आपल्याला काय करायला लागेल? वजाबाकी करायला लागेल, कारण का गाडी एका दिशेला धावत आहे। ठीक आहे, 75मधून 60 गेले किती राहिले? 15 किलोमीटर प्रति तास, म्हणजे आपला वेग किती आला? 15 किलोमीटर प्रति तास। ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे? तर दुसऱ्या गाडीची लांबी घ्यायची, म्हणजे आपल्याला अंतर काढायचे आहे। आता अंतरचं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेग गुणाकार वेळ। आता या सूत्रामध्ये काय करायचं? आपल्याला किमती ठेवायच्या आहेत। अंतर काढायचं म्हणून अंतरला तसंच ठेवलं बरोबर। वेग किती दिला आहे? 15 किलोमीटर प्रति तास। आता बघा 15 किलोमीटर, आता 15 किलोमीटर प्रति तासाला 15 किलोमीटर प्रति तास या एककाचे रूपांतर आपल्याला कशात करायचे? मीटर प्रति सेकंडमध्ये करायचे। तर आपल्याला काय करायला लागेल? 15ला 5/8ने काय करायला लागेल? गुणाकार करायला लागेल। 5/8ने गुणाकार केला मग एकक कशात कन्वर्ट झाले? मीटर प्रति सेकंडमध्ये। कारण का प्रश्नामध्ये उत्तर काय कशामध्ये काढायचं आहे? मीटरमध्ये काढायचे, आणि मीटर बरं कोणतं एकक येतं? सेकंड येतं, म्हणून आपण ह्याला काय केलं? चेंज मीटर प्रति सेकंडमध्ये चेंज करून घेतलं। गुणाकार वेळ किती आहे? 270 सेकंड, 270 लिहिले सेकंड। आता काय करायची पुढची स्टेप? ह्याला सिम्प्लिफाय करायचं। सेकंड इथं बघा छेदामध्ये, इथं अंशामध्ये कॅन्सल होतील। आता बघा 9च्या पाड्यात 18 पण आहे, 9च्या पाड्यात 27 पण आहे, 9 दुनी 18, 9 त्रिक 27 आणि 0 तसंच घेतला। परत 2 आणि भाग द्या 30ला, बे 1 बे, तर बे 1 बे, बे 5 10। आता काय उरलं? 15, 5 आणि 15। 15चा पाडा 15 गुणाकार 15 किती झाले? 225, कारण 15चा वर्ग किती असतो? 225 असतो। 225 लिहिले, गुणाकार 5 पण आहे तर 5 पण लिहिले। आता यांचा आपण काय करायचं? गुणाकार करायचा। आता बघा 225 गुणाकार 5, 5 25, हातचेले 2, 5 दुने 10, 10 आणि 2 किती? 12, परत हातचेले 1, 5 दुने 10 आणि 1 किती आले? 11, म्हणजे आपलं अंतर किती आलं? 1125 मीटर। ठीक आहे, आता बघा इथं काय आलं? एकूण अंतर आले। आपल्याला प्रश्नामध्ये एकूण अंतर विचारले का नाही विचारले? काय विचारले? दुसऱ्या गाडीची लांबी विचारली, आणि दोन्ही गाडीचे लांबी आले किती आले? 1125। तर आपण एक काम करू शकतो, पहिल्या गाडीची तर लांबी आपल्याला दिली आहे, म्हणजे पहिल्या गाडीची लांबी ह्या एकूण अंतर एका लांबीमधून आपण वजा केली तर आपल्याला दुसऱ्या गाडीचे काय भेटेल? लांबी भेटेल। आता 1125मधून काय करा बघा, आता 1125 हे एकूण अंतर आहे, त्यातनं आपण काय केलं? पहिल्या गाडीचं लांबीची काय केलं? मायनस केलं, 365, म्हणजे दुसऱ्या गाडीची आपल्याला लांबी भेटेल। आता 1125मधनं 365 काय केले? वजा केले,
पाचातनं 5 गेले 0 राहिले, 12तनं 6 गेले 6 राहिले, परत 1, 11तनं 4 गेले किती राहिले 7 राहिले, 11तनं 1 गेलं, 1तनं 1 गेलं 0 राहिलं. म्हणजे किती उत्तर आलं 760 मीटर. हे का असणार आहे आपलं आन्सर असणार आहे. आन्सर म्हणजे कोणता ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की हो लिहा, किंवा तुमचे काही शंका असेल तरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.